सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विनोद गजानन क्षीरसागर, राहणार विवरा, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तर हे किती क्षेत्र आहे तुमचं संपूर्ण? माझं एकूण 6.5 एकर क्षेत्रफळ आहे. त्याच्यामधलं आता मी 1.5 एकर हा हरभरा लावलेला आहे आणि 1 एकर आम्ही कंट्रोल प्लॉट म्हणून तो केमिकलचा आपण लावलेला आहे. ओके, म्हणजे तुमच्या मनात पण डाऊट होता की आपल्याला दोन्हीकडे पण बघणं गरजेचं आहे. बिलकुल. ही संकल्पना असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखादं नवीन तंत्रज्ञान वापरता तर तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीनकडे शिफ्ट होता तर मागचा अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान वापरता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर यांनी 2 प्लॉट असे तयार केलेले, एक एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा आणि एक केमिकलचा. तर याच्यामध्ये ते आपल्याला फरक ते सांगतील की कसा दिसतोय त्याच्यामध्ये. तर तुम्ही इथून मागे हरभऱ्याची लागवड केली होती का? हां, मागच्या वर्षी पण आपला हरभरा दरवर्षी असतो, परंतु यावर्षी आता मी म्हणजे सरांच्या मोदी सरांच्या सोबत राहून जो SCTचा जो अभ्यास घेतला तर आम्ही निंबूवर पण वापरून पाहिलं. पण कसं आहे की जोपर्यंत आपल्या डोळ्यांना आपण पाहत नाही किंवा रिझल्ट समजत नाही तोपर्यंत आपला कॉन्फिडन्स वाढत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की एक कंट्रोल जो प्लॉट टाकला की त्याच्यामध्ये एक डिफरन्स बघण्यासाठी किंवा आपल्याला आपला स्वतःला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणाला दाखवायचं म्हटलं तरी त्यासाठी आपण कंट्रोल प्लॉट टाकला होता. म्हणजे सुरुवातीला तुम्ही एक निंबूवरती वापर केला, त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू तुम्ही इकडे शिफ्ट होत गेले. बिलकुल. तर निंबूमध्ये म्हणजे सर्वप्रथम हरभऱ्यामध्ये वापर केला का निंबूमध्ये केला? पहिले आपण निंबूमध्ये वापर केला होता. तर मागच्या वर्षी आपण शेवटी केला होता, म्हणजे माल झाल्यानंतर म्हणजे पकडल्यानंतर तर तो आपल्याला मालात क्वालिटी सुधारण्यासाठी आपल्याला रिझल्ट दिसले होते की माल तयार होत होता, पण आपण तो त्याच्यात लक्ष झाला. पहिल्या टप्प्यात मला रिझल्ट दिसले. हां, आता यावर्षी आपण सुरुवातीपासून त्याचा वापर केला तर आपल्याला फुटीमध्ये पण चांगला रिझल्ट भेटला आणि हरभऱ्यामध्ये पण आपल्याला चांगला असं म्हणजे एकदम फुटवे जास्त दिसतात आपल्याला. म्हणजे नेमकं फुटीमध्ये काय फरक दिसला तुम्हाला? निंबूमध्ये फुटीमध्ये आपल्याला जो सुरुवातीचा आम्ही जो हस्तभार पकडतो त्याच्यामध्ये हस्तभारमध्ये मला चांगला म्हणजे रिझल्ट आला त्याचा. आणि नंतर याच्यामध्ये बी आम्ही त्याच्यात एक कंट्रोल प्लॉट टाकला, निंबूमध्ये पण कंट्रोल प्लॉट टाकला. माहित पडते म्हणजे तुम्हाला एक निंबूमध्ये वापरण्याची कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली की त्याच्यामध्ये रिझल्ट यायला सुरुवात केली. तर हा जो संपूर्ण प्लॉट आहे तुमचा, तुम्ही याच्यामध्ये एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर काय काय वापरलं याच्यामध्ये आपण SSM वापरलं आणि SSM वापरलं आणि स्प्रे मध्ये आपण LST घेतलं. ओके, म्हणजे आपण जे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जे SSM लॉन्च केलं होतं त्यांनी याची सुरुवात इथे केली. बिलकुल. तर अमरावतीला जेव्हा रामसर आले होते ना, तुम्ही त्या चर्चेत उपस्थित होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर पूर्णपणे 100% म्हणजे आज जवळपास मी 1 लाख रुपयाचं सामान जळून घेतलेलं आहे. म्हणजे तिकडनं तुम्ही संपूर्ण मार्गदर्शन घेऊन ही कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही एखादं तंत्रज्ञान वापरताय तर ते पूर्ण त्याच्या क्लिअरिफिकेशन घेत चला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उतरत चला. जसं की यांनी निंबूमध्ये घेतलं, त्याच्यानंतर हरभऱ्यासाठी वापर सुरू केला. याच्या अगोदर जेव्हा तुम्ही हरभऱ्याची लागवड करत होता तर कसं होतं, सुरुवात कशी व्हायची? लागवड केल्यानंतर काय व्हायचं, उतार वगैरे लागवड केल्यानंतर आम्ही आता केमिकलवरच करत होतो. फक्त आपण काय ट्रायकोडर्मा वगैरे ट्रीटमेंट करून त्याची ट्रीटमेंट करतो जैविकची. आणि तरी त्याच्यामध्ये मरचं प्रमाण भरपूर होतं. ओके, म्हणजे सीड ट्रीटमेंट आता त्याच्यामध्ये आपण त्या प्लॉट मध्ये सुद्धा दिसते, सीड ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा मरचं प्रमाण दिसते जिथं रासायनिकचा प्लॉट आहे. आणि याच्यामध्ये आता सध्या तुम्हाला म्हणजे आता एवढे शेतकरी त्यांनी स्वतः पाहिलं की याच्यामध्ये मरचं प्रमाण नसण्यागत आहे. कुठे सीड ट्रीटमेंट केली की सीड ट्रीटमेंट सगळं सारखीच केली? त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा लावला. ट्रायकोडर्मा त्याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये एकच सगळंच बी एकच सोबतच आहे आणि सोबतच ट्रीटमेंट केलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये केमिकल वापरलं, याच्यामध्ये SSM वापरलं. म्हणजे जे आपण लागवडीच्या वेळेस जो बेसल डोस देतो तर याच्यामध्ये त्यांनी SSM वापरलं. तर SSM प्रमाण किती होतं? SSMचं आपण 2 म्हणजे 1.5 एकर साठी यांनी वैदिक शक्ती 4 बॅग, वैदिक 4 बॅग आणि 2 बॅग मिरॅकल या क्षेत्रासाठी वापरले. तर जसं की तुम्ही लागवडीमध्ये SSM चा वापर केला ते 1 एकराच्या ठिकाणी आम्ही 1.5 एकरात टाकलं. म्हणजे 1.5 एकर साठी वापरलं. तो एक मुद्दा की आम्ही 1 एकरात टाकायचं होतं, असं वाटतं की 1 एकरात टाकला असतं आणखीन चांगला झाला असता. तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये बेसल डोस पेरणीच्या वेळेस जेव्हा SSM वापरलं, जेव्हा तुम्हाला उतरण्याची सुरुवात झाली तर उतरणीमध्ये काय बदल दिसला की कशी झाली? उगवणीत काय फरक? उगवणीमध्ये याच्यामध्ये भात संख्या कमी आहे, त्याच्यामध्ये खाडे जास्त दिसू राहिले. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे रिकाम्या जागा ज्या आहेत ना त्याच्यामध्ये जास्त दिसू राहिल्या. म्हणजे कमीत कमी हा जो प्लॉट जर्मिनेशन जास्त झालं, जर्मिनेशन पर्सेंटेज याच्यामध्ये आपल्याला जास्त दिसतं दिसते त्या प्लॉटच्या तुलनेत. तर एक सुरुवातीला जसं आपण बोलले की तुम्ही याच्यामध्ये SSM चा वापर केला, त्याच्यानंतर तुम्हाला जे आपण बोलतो की हरभऱ्यामध्ये सर्वात मोठी समस्या त्यांची मरीची समस्या पूर्णपणे दूर झाली, बरोबर? आणि एक हरभरा जर बोललो की जे थ्रिप्स वगैरे असतात
बरोबर. कीड म्हणजे जे आपण पीक अडी- संरक्षणाचे अडीचं. जे फवारे बोलतो, याच्यावर अळी अळीचा वगैरे जे आतापर्यंत अळीचा कुठलाच म्हणजे काही स्प्रे घेतलेला नाही, काहीच नाही. आणि त्याच्यावर अळी पण आली नाही, कारण याच्या अगोदर 2 वेळेस अळीचा स्प्रे घ्यावा लागतात तसे जनरली या आतापर्यंत या स्टेज पर्यंत. या स्टेज आपण 2 वेळेस घेतोच, कारण साधा तरी गॅस पॉइझन तरी मारतो आपण, पण याच्यावर कोणतीच हिरवी अळी नाही ना, कोणतीच नाही एकच आली. स्प्रे घाल, नाही, काहीच नाही. काही पैसे वगैरे नाही दिले ना? नाही काहीच नाही. चांगलं आहे तर. कसं आहे, असं नको व्हायला की पैसे वगैरे दिले. फक्त आपण LSQ मध्ये म्हणजे LSQ फक्त एवढ्याच प्लॉट मध्ये घ्यायचं ठरलं होतं, परंतु मग मी थांबलो नाही, त्याच्यामुळे ते सर्व विचार घेऊन इकडे टाकला. result दिसला म्हणून तुम्ही तिकडे तो बसलो पण केलं त्याच्यावर. तर ही जी LSQ ची जी कन्सेप्ट आहे, लिप चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी Quality चार्जर, charger. म्हणजे हे जे प्रोडक्ट्स आहे हे पोषणासाठी वापरले जाते. तर ही कन्सेप्ट लक्षात घ्या, हे पोषणाची फवारणी आहे. याच्यासाठी यांनी या प्लॉटमध्ये अजून एकही संरक्षणाची नाही. फवारण्याची गरज नाही आली. बट मला जे तुमच्या आजूबाजूचे जे हात इथे बऱ्यापैकी शेतकरी जे हरभरा लागवड करताय, तर काय वाटतंय, कसा वाटतोय प्लॉट हा? नाही, चांगलं आहे, एकदम चांगलं सुंदर. म्हणजे बऱ्यापैकी बदल दिसतोय तुम्हाला? आहे. बदल दिसून राहिला. म्हणजे जर आपण बघितलं की प्लॉटमध्ये तर फरक दिसतोच आहे, परंतु तुम्हाला जसं आपण त्या साईडने जसं इकडे चालत आलोय, तर जमिनीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला यावर? नरम बनायला. म्हणजे ही जमीन अशी झाली. भुसभुशीत झाली. म्हणजे नाही तर तो म्हणजे आता अशी जमीन आहे सध्या, तुम्ही बिना चप्पलचं आपण बिना चप्पलचं चालू शकतो, परंतु मला नाही वाटत केमिकलच्या जमिनीमध्ये आपण बिना चप्पलचं चालू शकतो. सहज पायाला टोचून जाते. तुमचा काय अनुभव आहे? मी उन्हाळ्यात सर आता याच्या म्हणजे हे करायच्या अगोदर मी याचा माती जमवण्याचा सेंद्रिय गर्भ तपासून आलेलो होतो. ओके. माझा कमी असल्यामुळे मी ताकद नाही याच्यावर भिडलेलो आहो. बरोबर. मी एवढ्या दिवसापासून सेंद्रिय करालो, पण माझा सेंद्रिय गर्भ वाळत नव्हता. बरोबर. हा, तर मी याच्यासोबत तेच गोष्ट बोललो की जोपर्यंत माझा सेंद्रिय गर्भ वाळणार नाही, तोपर्यंत बाकीचं काही असो तिकडे, तोपर्यंत बाकीचं तुमच्या प्रॉडक्टवर मला विश्वास मला आहे. विश्वासच आणि मी दुसऱ्यांना सांगणार नाही सांगणार शेतकऱ्यांना. नाही. मी हे ठरलेलं होतं. मी आजूबाजूचे जे तुमचे शेतकरी आहे, की जे हरभऱ्याची लागवड करताय किंवा जे निंबू उत्पादक शेतकरी, तर त्यांना काय सांगशाल तुम्ही? मी तर त्यांना सांगेल की बा तुम्ही एकदा वापरून पहा, म्हणजे तुमचा मी जसा अनुभव घेतला तुम्ही तसा अनुभव घेऊन पहा, आणि खरोखरच तुमची जमीन सुधारित आणि तुम्ही जमीन सुधारली म्हणजे ऑटोमॅटिक ऍटलीस्ट या स्टेज पर्यंत चांगलं दिसतंय, तर या स्टेज पर्यंत चांगलं येण्यासाठी तरी वापरा. हा, आता हे आलं म्हणजे पुढचं येणार बरोबर. दिसतंय तुम्हाला, चित्र दिसतंय. हे तर येणारच काही बांधत म्हणजे तुम्हाला आता दिसतंय की आपलं उत्पादन 100% वाढणार. तर एक जनावरांसाठी मिल्क चार्जर म्हणून प्रोडक्ट आहे, तर त्याचा वापर सरांनी केलेला आहे. हा. तर म्हणजे तुमच्या जनावरांमध्ये आपण बोलतो की जनावर माझ्यावर येणं, रिपीट होणं, याच्या हा, समस्या हे तुमच्या समस्या. जनावरांमध्ये होत्या. हा. तर तुम्ही त्यासाठी वापर केला, तर काय बदल दिसला तुम्हाला त्याच्यामध्ये? तिच्यामध्ये आता कसं आहे, गाईची क्वालिटी पण बदलली, एकदम चमक आली तिच्यावर, एकदम अशी सोपडी पडलेली आहे एकदम. आणि तो जो तुम्ही जे म्हटलं माझा जो प्रॉब्लेम आहे, तर तो बी पूर्ण क्लिअर झाला. आणि आता सध्या मी गाई लावलेली आहे, तर त्यामुळे क्लिअर म्हणजे एका 1 स्ट्रोकमध्येच ते गाय याच्या म्हणजे माझ्यावर आली आणि लागून गेली तिच्यावर. ओके. म्हणजे तुम्ही तिकडे मिल्क चार्जरचा वापर केला, त्याच्यामधून तुम्हाला जबरदस्त result मिळाला. जबरदस्त result मिळाला. म्हणजे जेव्हा तुम्ही जनावरांना मिल्क चार्जरचा वापर करता, मिल्क चार्ज दिल्यानंतर त्यांचं येणारं जे शेण आहे ते पूर्णपणे पसलेलं असतं हा. आणि खूप फास्ट ते लवकर म्हणजे कुजतं ते. तेव्हा ते शेणखत जेव्हा तुम्ही शेतामध्ये वापरता, तर याच्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला अजून तुमच्या शेतामध्ये येईल. म्हणजे आपण आज बघतोय की एसटी वैदिकचा परिपूर्ण शेतकरी आपल्याला आज इथे मिळालेला आहे. म्हणजे त्यांनी मिल्क चार्जर वापरलं, त्याच्यानंतर शेतीमध्ये निंबूसाठी वापरलं आणि हरभऱ्यासाठी त्यांना जे वापरलंय, जे आतापर्यंत जे एसटी वैदिक तंत्रज्ञान त्यांनी वापरलं, त्याच्यामध्ये त्याचं एक संतुष्ट आहात तुम्ही, समाधानी आहात आताच्या स्टेज पर्यंत. बरोबर. आणि तुम्ही जसं बोलले की आताच्या स्टेज पर्यंत आहात, म्हणजे इथून पुढे पण राहू. आता दिसतंय दिसणारच की आहे, तुमच्या दिसतंच आहे ते समोर. खूप धन्यवाद सर तुमचे. धन्यवाद.